संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी यंदा परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधणारा शुद्ध चांदीचा रथ साकारण्यात आला आहे। या रथाची निर्मिती कृष्णा राजाराम आष्टेकर यांनी केली असून 8 जुलै रोजी हा रथ पालखी प्रस्थान सोहळ्यात दाखल होणार आहे। पारंपरिक सौंदर्य अबाधित ठेवत रथाचे वजन कमी करण्याचे आव्हान पेलण्याचे यश आल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सुलभ होणार आहे। याविषयी माहिती देताना विपुल आष्टेकर म्हणाले की रथ निर्मिती करताना त्याच्या मजबूती कायम राखत वजन शक्य तितके कमी करणे हे मोठे आव्हान होते। यासाठी कर्मचाऱ्यांनी अत्याधुनिक सिल्वर इलेक्ट्रोपेटिंगचा वापर करत इपॉक्सी पॉलिस्टर रेक्झिन आणि कार्बन फायबर बेसच्या सहाय्याने रथाची निर्मिती केली आहे। या तंत्रज्ञानामुळे रथाची मजबूती लोखंडा इतकी भक्कम असून त्याचे वजन ॲल्युमिनियम इतके हलके झाले आहे। नव्या रथाचे एकूण वजन 2.8 टन आहे। परंपरेचे जतन करत अत्याधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून साकारण्यात आलेला हा शुद्ध चांदीचा रथ यंदाच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली। रथाच्या निर्मितीमध्ये आळंदी देवस्थानातील शुभचिन्हांचा हुबेहूब प्रतिकृती तयार करण्यात आली आहेत। रथांच्या अग्रभागी माऊलींच्या मूर्तीसह सूर्य, गरुड, हनुमान आणि जय विजय यांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहे। रथावरील आकर्षक आणि पारंपरिक नक्षीकाम सुप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी केले आहे। त्यामुळे रथाला धार्मिक परंपरेशी सुसंगत आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे। रथाजवळ होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर व रथाच्या सुरक्षेवर प्रभावी लक्ष ठेवण्यासाठी रथावर 10 CCTV कॅमेरे आणि GPS सिस्टम बसवण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली। चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।